उपस्थित सर्व व्यापारी परिवार, या परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आधीच्या सर्व वक्त्यांनी या निवडणुकीमध्ये मला का उतरावं लागलं याबद्दलची स्टोरी सांगितलेली आहे. मी त्यावरती अधिक काही बोलणार नाही. परंतु गेली अनेक वर्ष, म्हणजे किती वर्ष, तर माझ्या माहितीनं या इंदापूर शहरामध्ये तर एक 78-79-80 पासून मी या शहरामध्ये काम करतो. सामाजिक काम सुरुवात केलं आणि सामाजिक काम करता करता 91 साली नगरपालिकेची निवडणूक लढवली, 92 साली, आणि माझ्या नेतृत्वाखाली पॅनल या ठिकाणी सर्वांनी निवडून दिलं. मला आजही आठवतं, त्या काळामध्ये आमच्या लियाकत पठाणचे वडील रशीद खान पठाण यांनी त्यावेळचं असलेलं जनसेवा पॅनल, त्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडला होता आणि त्यातून जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवून नगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत केली होती. या बाई पुढे या, पुढे या. त्यावेळेला तरुण कार्यकर्त्यांचा एक वर्ग पाठीशी होता आणि वय पण आमचं अगदी लहान होतं, पण काहीतरी समाजासाठी करायची उमेद होती. त्या काळामध्ये अनेक पद्धतीचे आंदोलनं चालायची, मोर्चे चालायचे. शेती, शेतकरी, गोरगरिबावरती अन्याय, अमुक तमुक काही झालं की त्या ठिकाणी प्रखर असा विरोध हा आमचा व्हायचा. आणि त्या काळातल्या संघर्षमय अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आम्हाला या ठिकाणी सहकार्य करणारी ही सगळी मंडळी, सगळ्या जाती धर्माची, छोटे छोटे असलेले, सगळ्या समाजातले असलेले कार्यकर्ते या ठिकाणी पाठीशी उभे राहिलेले होते आणि उत्तम पद्धतीचं काम त्या काळामध्ये होत होतं. मी का मुद्दाम सांगतोय, ते अनेक तरुण इथं बसलेले आहेत की त्यांचं आज वय 40 वर्षाचं पण नाही, पण त्याच्या आधीपासून आम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे. आमच्या कार्याबद्दलची माहिती कधी कोणी सांगितली नाही, म्हणून मी त्याला स्वतःच या ठिकाणी माहिती देतो. हे करत असताना नगरपालिकेची सत्ता मिळवली, सांगण्याला कोण नव्हतं, मार्गदर्शन कोणाचं नव्हतं. एकच एक काँग्रेस या राज्यामध्ये होती, देशात होती. त्याचबरोबर ह्या तालुक्यामध्ये, गावामध्ये इकडनं मोहिते पाटलांचा आम्हाला विरोध असायचा, इकडनं पवार कुटुंबाचा विरोध असायचा. इथला त्या काळामध्ये शंकरराव पाटील असतील, गणपतराव पाटील असतील, यांचा आम्हाला विरोध असायचा. तर अशा प्रसंगामध्ये बाका प्रसंग असायचा, पण संघर्ष करण्याची आमची जी क्षमता, ताकद जी होती, ती खरी ताकद ही गोरगरीब समाजातली फाटकी तोटक्या कार्यकर्त्यांनी जी ताकद माझ्या पाठीशी उभी केली होती, तिला आपण संघटना म्हणतो. त्या संघटनेच्या जोरावरती आम्ही या सगळ्या गोष्टी करत होतो. एकटा कार्यकर करू शकतो का? उत्तर नाही. एकटा कोणी पैसेवाला करू शकतो का? उत्तर नाही. ज्याच्याबरोबर संघटना आहे तीच लोक अशा पद्धतीचे काम करू शकतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. संघटना आणि गँग यामध्ये खूप फरक आहे. गँग हे असे टोळे युद्ध जे आपण वाचतो, ऐकतो मुंबई पुण्यात, त्याला म्हणायचं गँग. त्या दहशतीचा शेवट हा ठरलेला असतो. पण ऑर्गनायझेशन जे आहे, संघटन जे आहे, या संघटनेच्या माध्यमातून विचार मांडला जातो आणि तो विचार पुढं पुढं वाढत जातो. त्याला कधी शेवट राहत नाही, तो निरंतर टिकतो, आयुष्यभर टिकतो. त्यामुळं मी कार्यकर्त्याने या ठिकाणी सांगू इच्छितो की 45 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी अनेक सामाजिक संघटनांचं काम केलं, राजकीय संघटनांचं काम केलं, अनेक वळणं घेतली. कधी पतित पावन, कधी भाजप, कधी शिवसेना, कधी राष्ट्रवादी. हे सगळे वळणं घेत असताना माझा त्या काळातला कार्यकर्ता आजही माझ्याबरोबर टिकून राहतो. याचं कारण आम्ही कार्यकर्त्याला काय दिलं? पैसा.
नाही दिला. आम्ही काय दिलं तर कार्यकर्त्याला आम्ही स्वाभिमान दिला, त्याच्या अडचणीच्या काळात त्याला हात दिला आणि गोरगरिबाची कामं आम्ही पहिल्यांदा केली. एक गरिबांची ताकद एकवटली. त्यामुळं आजही लोक एकत्रितपणे राहू शकतात. यासाठी म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणाल नगरपालिकेची निवडणूक, हा इतिहास सांगून काय उपयोग आहे? इतिहास एवढ्यासाठी सांगायचा की नगरपालिकेचं कामकाज करत असताना जरी 20 नगरसेवक 21वा नगराध्यक्ष, या 21 लोकांच्या पाठीशी संघटना मजबूत असावी लागते. येणाऱ्या तिथल्या प्रसंगाला, तिथल्या अडीअडचणीला ती फक्त 21 लोक काही उपयोगी पडू शकत नाहीत. जरी कायदेशीर अधिकार त्यांना तिथं लाभला तरी समाजातले चांगल्या लोकांची ताकद त्यांच्या पाठीशी असावी लागते. तेव्हाच त्या ठिकाणी प्रभावी पद्धतीनं काम होतं. कसं होतं, मी 92ला नगराध्यक्ष झालो आणि पहिलेच 4-2 दिवसामध्ये त्या काळातले आमचे विरोधक यांनी स्वच्छता विभागाचे सगळे लोक आमच्या शेजारी नगरपालिकेच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले आणि 2 दिवस 4 दिवस वाट बघितली. म्हणलं आता हे थांबल, ते थांबना, ते उपोषण लांबवायला लागले आणि त्यामध्ये गावामध्ये घाण कचरा साम्राज्य निर्माण झालं. मी अनेक वेळा विनंती केली, म्हटलं आमचं काय चुकलंय, आज तर आलं, अजून तर चार्ज घेतला नाही तर तोवर तुम्ही आंदोलन पुकारलंय, घडलंय काय काहीच माहित नाही. ते उठायला तयार नव्हते. लक्षात आलं यात राजकारण आहे आणि मग ठरवलं याला असं असेल तर मग आपण सुद्धा आपल्या ताकदीने जाऊ. आणि त्या काळात मी आवाहन केलं सगळ्या कार्यकर्त्यांना, असा असा पेच आपल्यासोबत निर्माण झालाय, काय करायचं. कार्यकर्ते म्हणले गाव आपण स्वच्छ करू. सकाळी 8ला ट्रॅक्टर बोलवायचो, ते नगरपालिकेचं सगळं सरंजाम घ्यायचो, ट्रॅक्टर, ते गटर काढायचा, ती डोसायला. त्या काळात जुन्या काळात गटरी होत्या, त्या डोसावर लागायच्या. ते गटरी उचलल्याचं सामान, ते पाट्या, हे ते कचरकुंड्या उचल, हे कर ते कर. हे काम आताच्या काळामध्ये 1 दिवस फोटो काढण्यापुरतं करते. आम्ही त्या काळामध्ये हे काम सलग 1 महिनाभर केलं. 1 महिना केलं. आम्हाला आमची अडचण निर्माण करायला लागलं तर त्याला उत्तर आम्ही अशा पद्धतीने दिलं की त्या असलेल्या ज्यांनी बंद पुकारून बसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील स्वतःला त्या ठिकाणी शरम वाटली आणि ती लोक आमच्याकडे आली, म्हणली बाबा आमची चूक झाली, आम्हाला पुढाऱ्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलं म्हणून आम्ही केलं, आता परत इथून पुढे आम्ही कधी करणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, जिथपर्यंत आमच्या हातात सत्ता होती त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला परत कधी त्रास दिला नाही. हा एक किस्सा. याच्या मागचं काय, हे का होऊ शकलं? मी एकटा गारटकर आहे, मी करू शकतो काही नाही. पैसेवाला आहे, ठेवू शकतो गाव स्वच्छ नाही. संघटना पाठीशी असल्यामुळं ही गोष्ट सहज शक्य करता आली. आणि असं उदाहरण राज्याच्या नगरपालिकेच्या क्षेत्रात तुम्हाला कुठेही सापडणार नाही. ते आम्ही इंदापूरमध्ये करून दाखवलं. दुसरी गोष्ट, आता नगरपालिकेत आपण बघतो 20 जागा 21वा नगराध्यक्ष. आता हे वॉर्ड प्रभाग जे आहेत, एकेका प्रभागात एक मातब्बर लोक आहेत. आता तुमच्या भागामध्ये आमच्याकडे इच्छुकांची गर्दी प्रचंड आहे. आणि असं असताना या सगळ्या इच्छुकांमध्ये आता एकाला निवडायचंय आणि 7-10-5-7 लोकांची त्यांना बाजूला थांबवायचंय, अवघड असतं. अवघड जरी असलं तर त्या काळामध्ये मी एक नवीन कल्पना मांडली होती, ग्रामसभा. त्या ग्रामसभेमध्ये एक त्या जो वार्ड आहे त्या वार्डातली 5 नागरिक घेतले, 3 पुरुष 2 महिला, त्या नगरसेवकाच्या बरोबरीनं. ग्रामसभा कधी घ्यायची? ज्या दिवशी नगरपालिकेची मीटिंग ठरली तर त्याच्या आदल्या दिवशी ग्रामसभेची मीटिंग घ्यायची. आणि त्या मीटिंगमध्ये कुठले विषय घ्यायचे? जे नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये घेतले जाणारे ते सगळे विषय या ग्रामसभेमध्ये घ्यायचे. आणि ग्रामसभेमध्ये ती मीटिंगमध्ये घेतलेले विषय जसे काही ठराव आपण मांडू तसेच्या तसे त्या नगरसेवकांनी
त्या नगरपालिकेमध्ये ते विषय मांडायचे. अशा पद्धतीचं कामकाज आम्ही केलं. त्या काळात मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक. यांनी या आमच्या असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेतली आणि त्या काळामध्ये ग्रामसभेची कल्पना संपूर्ण राज्यभर राबवली गेली, सरकारच्या माध्यमातून राबवली गेली. अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आम्ही करत नगरपालिकेमध्ये उत्तम पद्धतीचा कारभार करून दाखवला. यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपण आघाडी घेतली. ते टपऱ्याचं इंदापूर म्हणायचे, जाणारे येणारे मला जरा कमीपणा वाटायचा. मी त्या सगळ्या कर्मचारी त्या टपरी धारकांना बोलून घेतलं आणि म्हटलं काय करता येईल, तुम्ही मला सहकार्य करता का? म्हणलं हे थोडे दिवस 7-10 महिने तुम्ही हे टपरी हटवा, त्याच जागेवरती तुम्हाला पक्के गाळे बांधून देतो आणि तुम्हाला जसे पैसे जमतील तसे तुम्ही परत पैसे द्या, मी ते गाळे बांधतो. ही जनता सहकारी बँक आहे. माहिती करता सांगतो, त्या काळामध्ये हे सगळे गाळे बांधायला 50 लाख रुपयाचा टीओडी लागत होता. हे कर्ज घ्यावं लागत होतं. ते हे कर्ज घेण्यासाठी नगरपालिका कागदपत्र देऊ शकत नव्हती. तो नगरपालिकेला क वर्ग नगरपालिकेला कर्ज काढण्याचा अधिकारच नव्हता. आणि मला तर ते कर्ज घेतून ते बांधल्याशिवाय जमणार नव्हतं. त्यावेळेचे तहसीलदार कलेक्टर होते शिवाजीराव देशमुख, त्यांच्याकडे गेलो. म्हणजे साहेब मला असं करायचंय, जनता बँकेला त्यांची अडचण आहे, आम्हाला कागदपत्र देता येत नाहीत, काय करायचं? त्यांनी फोन केला बँकेच्या चेअरमनला, हा पोरगा चांगलं काम करतो, मी इथं 4 वर्ष आहे, हाही 4 वर्ष आहे, तुम्ही याला ते 50 लाखाचा टीओडी आमच्या शब्दावर द्या, तो 100% तुमचे पैसे वर्षभरामध्ये परत दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आश्चर्य, जनता बँकेने त्यावेळेला आम्हाला 50 लाख रुपये आमच्या शब्दावरती दिले. कोण नगराध्यक्ष ही रिस्क घेतो? कुणामुळे दिले? गारटकर कार्यकर्ता पुढे होता आणि गारटकरच्या पाठीशी संघटना होती आणि गारटकरचं काम करण्याची क्षमता, संघटनेला समाजाला बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता, आम्ही करत असलेलं कार्य, यामुळे समाजामध्ये आमची झालेली चांगली ओळख, याच्यावरती जिल्ह्याचा कलेक्टर आमच्यासाठी शब्द टाकतो आणि एखाद्या महत्वाच्या बँकेचा चेअरमन, त्या काळातले 50 लाख म्हणजे आज काय त्याची किंमत झाली बघा. आमच्या शब्दावरती ते पैसे, जर पैसे परत दिले नसते तर ती जनता बँक आमचे कर्ज परत, म्हणजे ते पैसे बुडालेच असते तरी सुद्धा ती वसूल करू शकली नसती, कुठलाही कागदपत्र न देता. फालतू इथले 4 कागद, एक अर्ज बिर्ज असं करून हे पैसे दिले. धडाधड बांधकाम उभी केली, त्या लोकांना गाळ्यामध्ये बसवलं. कोण याला किती पैसे, प्रत्येकाला कोण म्हणते मी 2000 देतो, कोण म्हणते मी 500 देतो, 1000 देतो. दर महिन्याला पैसे गोळा केले आणि त्या व्यापाऱ्यांना ते गाळे अवघ्या 10,000 20,000 रुपयामध्ये आहे त्याच माणसाला परत दिले. हे समोरचे गाळे सुद्धा माझ्या काळातले. ह्या सगळ्या पद्धतीनं तुमच्या अंतःकरणामध्ये तो ओला वासावा लागतो. आजही सांगतो, तशाच पद्धतीचं काम येणाऱ्या काळात तुम्हाला करावं लागणार आहे. गाव जर आदर्श पद्धतीचं बनवायचं असेल, गाव जर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला बनवायचं असेल तर या ठिकाणी जबाबदारी घेऊन काम करणारी लोक ही त्या ठिकाणी बसली पाहिजेत की ज्यांच्या पाठीशी संघटनेची ताकद आहे. मग प्रश्न अनेक आहेत, गाव तिथं प्रश्न अनेक आहेत. नुसतं स्वच्छतेचा आहे का, पाण्याचा आहे का, त्या रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज, हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर. शिक्षण, अमुक तमुक, नागरिकीकरण म्हणलं की सगळे प्रश्न आले. मग वेगवेगळे समाज घटक आले की इथं व्यापारी आहे, यांचाही प्रश्न आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा? आठवतंय आपल्याला की त्यावेळेला तुमचा प्रश्न सोडवताना मी काय आयडिया केली होती? तुम्हाला गावाच्या बाहेर तिथं एक मोठं कत्तलखाना आपण उभा केला होता. अब्रारबाई आठवत आहे?
आणि त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय करायला त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊन तुमचा कत्तल करा त्या ठिकाणी त्या आम्ही चालवला होता. त्याचबरोबर जी मशिदीची जागा आहे आज तुमची, त्या मशिदीच्या जागेमध्ये नगरपालिकेचं ऑफिस होतं, ते नगरपालिकेची जागा होती, नाका होता. अख्तरला आठवतं का माहित नाही, पण ही सगळी मंडळी आली त्यावेळेला आणि ते म्हणाले की आम्हाला मशिदीसाठी जागा पाहिजे, या जागेचा उपयोग आमची गल्ली तिथं हे जागा नगरपालिकेची आहे, ते आता नाका बंद पडलाय, तिकडनं काय येत नव्हतं ना त्या खालच्या बाजूनी, नाका बंद पडला तर ती जागा तेवढी दिली तर तशा पद्धतीचा ठराव करून वर्ण परवानगी आणून ती जागा तुम्हाला पेपरी समजण्याला मी दिली. त्याच दरम्यान खडक परिवारच्या गणपतीची जागा, खडक परिवारची गणपतीची जागा त्या काळामध्ये आमचे सहकारी मित्र अरविंद वाघ हे त्या भागाचं नेतृत्व करायचे. त्यांनी विनंती केली की आम्हाला गणपती मंदिरासाठी जागा पाहिजे, ती सुद्धा कायदेशीररित्या आम्ही जागा करून दिली. जे जे प्रश्न उभे राहिले, जिथं जिथं गरज निर्माण झाली त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यातनं यश मिळवलं. अनेक जणांचे प्रश्न सोडवले. नगरपालिकेत कर्मचारी भरायचे होते तर ते कर्मचारी भरायचे, तर मी त्या काळात एकाच जमामध्ये 80 लोक कर्मचारी कामावरती घेतले. 80 लोक कामावरती घेत असताना अडचण येणारच होती, आम्हाला माहिती होतं. कोण कोण घेतले माहिती घ्या, नगरपालिकेत माहिती आहे का? त्या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक घरनं बोलवून दिले. माझ्याकडे कुणी अर्ज घेऊन आलेली नव्हती. कोण कुठल्या भागातला चांगला कार्यकर्ता आहे बोलून घ्या. या भागामध्ये त्या काळात कैलासवासी पांडुरंग फडतर यांचंही नाव घेता येईल. अत्यंत माझ्यावरती निष्ठा असलेला कार्यकर्ता, तोही आमच्याबरोबर जोरात काम करायचा. तर त्या काळात मला आठवते, त्याला म्हटलं तुझ्याकडे कोण आहे का? तर माझी घरची परिस्थिती बिकट आहे, माझ्या भावाला घेतलं तरी चालेल. त्या भावाला सुद्धा आम्ही कामावरती घेतलं होतं. दिलीप फडतरे अशी कितीतरी नावं सांगेन की ज्या त्या भागामध्ये अशी मुस्लिम समाजातली लोक कामाला घेतली. वय लहान ओलांडून गेलं होतं. 40च्या वरची वय असलेली लोक सुद्धा ती कायद्यात बसत नव्हती, ती सुद्धा कायद्यात बसून आम्ही कामाला घेतली होती. एक समाज बाजूला ठेवला नाही, सगळ्याला समान संधी. छोटे मोठे समाज सुद्धा आम्ही त्यामध्ये घेतले. एक कैकाडी समाजाची मुलं सुद्धा त्यामध्ये मी कामाला घेतली होती. आणि मग ह्या लोकांना कामावरती घेतलं, ते रेग्युलर झाले, सगळं त्यांचं मार्गी लागलं. पण त्या काळात जे चीफ ऑफिसर होते बोराडे भाऊसाहेब, ते रिटायर झाल्यानंतर हे त्यांच्या कार्यामुळे, ह्या कामामुळं त्यांचा पगार थांबवला, त्यांची पेन्शन थांबवली. हे कायद्यात बसत नसताना हे धाडस मी आणि त्यांनी केलं होतं, त्या चीफ ऑफिसर. हे गेले निष्ठून लोक, पण त्याची 10-1 वर्ष अशी पुढे गेली की सरकारने त्याची चौकशी लावली, अमुक तमुक, त्याचं सगळं पेन्शन थांबवलं, सगळं झालं. भयंकर मनुष्य अडचणीत आला, पण त्याची चिकाटी मी माझी सोडली नाही. त्याचं सगळं काम पूर्ण करून दिलं आणि त्याला त्यातनंही सही सलामत बाजूला काढला. माझ्यासाठी तुम्ही जर ही त्रास सहन करताय तर माझी पण जबाबदारी आहे तुमचा त्रास कमी करायचा. या भूमिकेत आम्ही त्या बोराडे भाऊसाहेबांचं या ठिकाणी सगळा त्रास त्या ठिकाणी कमी केला. हे नगरपालिकेत कर्मचारी लागले हे विसरले. बोराडे भाऊसाहेबांमुळे आपलं काम झालं, पण बोराडे भाऊसाहेबांना मी शेवटपर्यंत साथ दिली, त्यातनं त्याला मी बाहेर काढलं. हे अशा पद्धतीनं आम्ही काम करताना मी हे का गोष्टी सांगतोय, लोकांना माहिती नाही. हे कुठलीही गोष्ट रिस्क घेऊन, अन्नावरती घेऊन काम करण्याची क्षमता आम्ही ठेवली. आणि मग अशा पद्धतीनं काम करता करता अनेक चांगले चांगले कार्यक्रम केले, विकासाची कामं केली. ही हद्दवाढ या चौकाच्या बाहेर हे आज सरस्वती नगर दिसतं, त्या काळात काही नव्हतं. मुलानी गुरुजी वगैरे काही ठराविक घरं, गव्हारे गुरुजी नवीन जागा घेतल्या होत्या आणि तिकडे राहायला छोटी छोटी वस्ती सुरू झाली होती त्या माझ्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये. त्यांची मागणी होती लाईट द्या, रस्ता, पाणी, पण शहराच्या बाहेर होतं, हद्दवाडीमध्ये होतं.
कायदेशीर अधिकार नव्हता, तरी देखील या वाढीव शहरामध्ये जिथे जिथे वस्ती आहे त्यांना पिण्याचं पाणी पहिलं देण्याचं काम मी केलं. पिण्याचं पाणी दिलं. काही कालांतरानं लाईट पण दिली. छोटे मोठे रस्ते ते मला काही नीट करता आले नाही, पण JCBच्या सहाय्यानं ते रस्ते केले. डांबरी केले नाही, पण ते रस्ते झाले. आणि अशा पद्धतीनं त्या वाढीव हद्दीमध्ये काम करायला आपण सुरुवात केली. ही हद्दवाढ मी 92ला नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळेला माहिती घेतली. 40 वर्ष या इंदापूर शहराची हद्दवाढीचं प्रकरण हे पेंडिंग पडलं होतं. आणि पेंडिंग पडलेलं प्रकरण हे निकाली काढण्याच्या दृष्टीनं, शहराची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीनं मी मागं लागलो. तर नेमकं 95ची विधानसभेची निवडणूक पुढे आली होती. आणि त्या काळामध्ये मी या तालुक्यामध्ये संघटना बांधत होतो. लोक माझ्या जवळ गोळा होत होती. त्यावेळेचे तत्कालीन आमदार कैलासवासी गणपतराव बाप्पू पाटील यांना असं वाटलं की हे पोरगं उद्या जर उभं राहिलं तर आपल्याला अडचण करील. त्यामुळे त्यावेळचे असलेले मुख्यमंत्री माननीय पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पोराची हे हद्दवाढ काय करू नका. ही जर हद्दवाढ केली तरी पोरगं सगळ्या तालुक्यामध्ये चमकल, माहिती होईल आणि मला कुठंतरी अडचण होईल. थांबवली गेली. हद्दवाढीचं प्रपोजल थांबवलं गेलं. त्यावेळेचे नगरविकास मंत्री होते अरुण गुजराती. आणि अरुण गुजरातींनी सांगितलं खाली अधिकाऱ्यांना, बरोबर आहे म्हणलं, सगळं कायदेशीर प्रकरण करून घेतलेलं आहे. त्या नगराध्यक्षाचा प्रचंड फॉलोअप आहे, पण आपल्याला ते आता निवडणुकीपर्यंत करायचं नाही, बाजूला ठेवून द्या. फाईल बाजूला ठेवण्यात आली. पण माझा सततचा संपर्क आणि सततचा पाठपुरावा बघून त्या अधिकाऱ्यांना माझी कीव आली. ते म्हणले तुमचं काय इतकं तुम्ही चिवटपणे इतकं संपर्क करता, इतकं कामाच्या मागं पळताय, तर आम्हाला ते करता येत नाही. आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय. एक दिवस त्या अधिकाऱ्यांना ते पुढे इकडं फिरायला यायचं होतं. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, अमुक तमुक घेऊन आलो. त्यांना घरी नेलं, जेवायला घातलं, चांगले रिलेशन निर्माण केले. आणि मग त्यांनीच मला मार्ग सुचवला, करून घेऊ म्हणले आपण, तुम्ही काळजी करू नका. म्हटलं कसं काय करायचं, हे फायली ढिगभर देतो म्हणले आम्ही, त्याच्याकडे कशाच बघतोय कुठ्यावर सही करते. आणि त्या ढिगभर फाईलमध्ये नगरपालिका इंदापूरची फाईल पाठवली. आणि त्या अरुण गुजरातीने इकडं तिकडं बघत सही करून मोकळं झाला. त्याच्यानंतर राज्यपालाचं गॅझेट होतं, ते 1 महिना 1.5 महिना लागतो. आमचा मोहन ड्रायव्हर शिंदे ते पुढं मी मागं, असं आता तिकडनं निघालो, इकडं आलं की एका दिवसात तिकडं मुंबईत जायचं, 1 दिवसात मुंबईत परत यायचं. पण मोहनला सुद्धा 1 महिना 1.5 महिना कळू दिलं नाही काय चाललंय. इतका कॉन्फिडन्शियल ठेवलं. गॅझेट हातात मिळालं. मला आजही आठवतं, गॅझेट हातात घेतल्यावरती अधिवेशन चाललं होतं मुंबईत. गेलो त्या अधिवेशनात, पवार साहेबांच्याकडे गेलो, गुच्छ घेतला आणि ते कागद घेतला आणि साहेबांच्याकडे गुच्छ दिला. काय काय कसला गुच्छ? म्हणजे साहेब तुमच्या आभार मानायला आलो, या आमच्या नगरपालिकेची हद्दवाढ तुम्ही करून दिली. साहेब ते कागद वरखाली बघायला लागले. आणि ही थांबवायला लावलेली फाईल ह्या पोरांनी कशी काय करून घेतली? काँग्रेसचं राज्य, माझ्या पाठीशी कोण नाही. पण शहराचा 40 वर्षांना घडलेला विषय मी सीतापण सोडून घेतला आणि शहराची हद्दवाढ करून घेतली. शहर वाढलं, या शहराचं उत्पन्न वाढलं. हळूहळू शहरामध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागली. हे जेव्हा आमच्या हातातच काही नव्हतं त्यावेळेला या सगळ्या लडबडी खडबडी आम्ही केलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की जर एखाद्या कार्यकर्त्यांनी जिद्द चिकाटी जर ठेवली तर काय पद्धतीनं कामकाज करता येतं हे आम्हाला माहिती आहे. आज या गोष्टीला झाली जवळपास 30-35 वर्ष. आता 30-35 वर्षात माझी ताकद काही वाढली असेल का? नाहीच. मला काही महाराष्ट्राचं, राज्याचं, देशाचं काही राजकारण कळत असेल का? नाही. का सगळं फक्त मंत्र्यालाच कळतंय? मला काय अक्कल आहे का नाही?
गाव कसं पुढे न्यायचं, गाव कसं पुढे न्यायचं. मी जिल्हा आहे त्याच्या 8-10 वर्ष जिल्हा मी त्या जिल्ह्याचा अध्यक्ष राहिलो. हा, एका गावाचं काम कसं पुढे घेऊन जायचं मला कळणार नाही, मला जमणार नाही. त्यामुळे मी नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, सांगू इच्छितो, जर कोणी विरोधक आले की मी तर आमदार आहे, मी तो मंत्री आहे, मोठमोठ्याने आश्वस्त करून सांगतील, घाबरू नका. मीच केलंय त्यांना आमदार. हा, मीच त्यांना आमदार केले आणि ते आमदार झाले म्हणून मंत्री झाले का डायरेक्ट मंत्री होता येते. आमदार करताना मी 3 निवडणुका लढलो, 95, 99, 4. अरे सामान्य गोरगरीब घरातला सगळ्या फाटका तुटका कार्यकर्ता तालुक्यातला गोळा केला, 75,000 मतं घेतली. आठवत असेल निवडणूक 2004 सालची. जर समोरनं पवार साहेब जर आले नसते तर त्याच वेळेला निवडणूक मी विधानसभेची जिंकली असती. आणि कुणाच्या जीवावर, एकट्याच्या जीवावर कोण नव्हतं पाठीशी, फक्त फटका तुटका सामान्य कार्यकर्ता पाठीशी. आणि 4 चाकी गाड्या नव्हत्या आमच्याकडं, मोटरसायकलवर फिरायचो आम्ही. त्या काळामध्ये कार्यकर्ता एकत्र करून हा केलेला पराक्रम आहे. नंतर आम्हाला बोलावणं आलं, ते म्हणले बाबा तुम्ही आता इतकं काम करून थकला, आता नका तुम्ही काही विरोध करत बसू, या इकडं. आम्ही विचार केला होता संघर्ष करून करून कार्यकर्ता थकलाय, जाऊ द्या आता आपण कुठेतरी जरा शांतपणे जीवन जगू. म्हणून आम्ही त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना ते म्हणले मी बघितली विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची यादी, त्या संसर आणि निमसाखर मध्ये तू पुढे आहे हर्षवर्धनपेक्षा. ते कस काय, मी लोकसभा निवडणूक 2 वेळा लढलो, पण या 2 गावामध्ये मला सुद्धा लीड मिळालं नाही. कोण म्हणलं, पवार साहेब. साहेबांना म्हणलं साहेब काय, त्या 2 गावामध्ये जो कार्यकर्ता आहे माझा हा सामान्य कुटुंबातला आहे आणि इतका चिकाटीनं काम करणारा आहे की तिथे आम्हाला कधी जात पात धर्म बघायची वेळच कधी येत नाही. त्यामुळं निपक्षपणे निस्वार्थीपणाने काम करणारी कार्यकर्त्याची फळी माझ्या पार्टीची असल्यामुळं ही 2 गावं त्यांनी काय आयडेंटिफाय केली, एवढ्या गावात ह्या 2 गावाचं त्यांनी नाव का घेतलं, ती दोन्ही गावं कट्टर मराठा समाजाची. 90% 99% मराठा समाज असलेली ती गावं आणि मी अल्पसंख्याक. माझी तालुक्यात 2000 मतं. हे कसं शक्य आहे, 75,000 मतं तालुक्यातली घेतली. हा भल्या भल्या नेत्यांना आमच्या राजकारणाचा प्रश्न पडला. इतका पराक्रम, इतका आपण सर्व कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्याला एकत्र घेऊन हा सगळा पराक्रम केला. पुढची स्टोरी बंधून असं आहे की त्यांनी आव्हान केलं, म्हणलं ठीक आहे चला. त्यांचे आमचे संबंध अनेक वर्षापासून, आमच्या वडिलांचे ते मित्र, विश्वास आम्ही ठेवला. आम्ही त्या पक्षामध्ये सामील झालो. सामील झाल्यानंतर काय मागितलं, आम्ही काय मागितलं पवार साहेबांना, म्हणजे या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये एकही शैक्षणिक सुविधा नाही, इंग्रजी माध्यमाची शाळा नाही, इथं टेक्निकल कुठलं स्कूल नाही. जसं विद्या प्रतिष्ठान आहे त्याची 2री शाखा आमच्या इंदापुरात चालू करा. काय मागितलं, माझ्या स्वतःसाठी काही नाही मागितलं, गावासाठी तालुक्यासाठी मागितलं. आणि केवळ माझ्या प्रवेशावरती हे विद्या प्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल त्या काळात उभं राहिलं. मी जर म्हणलं असतं द्या मला महामंडळ, द्या मला काय हे द्या ते द्या, 10% फ्लॅट द्या पुण्याला मुंबईला, कोणी दिला असता. आम्ही गावासाठी मागितलं, तालुक्यासाठी मागितलं. काय मागितलं, शैक्षणिक सुविधा मागितली. आणि त्यामधनं आज या तालुक्यातली हजारो मुलं या माध्यमातून आज इंजिनियर झाली, देश विदेशात गेली, आपले आपले प्रपंच सुधारवले. आम्ही स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही, काही केलं नाही. म्हणून आम्ही काही नालायक ठरलो.
आमच्या तुमच्या पक्षात येण्यामुळे 70,000 मतं मिसळली आणि मिसळल्यानंतर आपला गट कुठं ठेवला नाही. त्याला आयुष्य जगलो ते संघटना कशी बांधायची यामध्ये आम्हाला त्यात रस, त्यामुळे आमचा गटच आम्ही ठेवला नाही आणि अख्खीच्या अख्खी संघटना पक्ष माझा त्यात सगळ्या पक्षात विलीन केला. आणि नंतरच्या काळामध्ये 9ला इलेक्शन आली, मी यांच्या पाठीशी 14, 19 साली आणि परवाच्या 24 साली 4 विधानसभा कशा पद्धतीने लढलो तुम्ही बघितलेलं आहे. यांच्या बरोबरचे उजव्या डाव्या जवळचे सगळे मोठमोठी ताकदवान माणसं ह्यांना सोडून गेली, पक्षाला सोडून गेली. आता कसं लढायचं म्हणून हे मासे घरामध्ये बंद करून बसले. एकदा तर अशी परिस्थिती की पवार साहेबांनी दम दिला, हे म्हणजे आजच्या आज जाऊन फॉर्म काढ. हे गडबडले घरात जोर जोरात रडत बसले. मी या तालुक्यातली 2-5 हजार पोरं गोळा केली, बांगल्याला त्यांचे येणं टाकला. शेवटचा दिवस होता, 3 पर्यंत त्याला बाहेरच पडू द्यायचा नाही. ह्या मामाला मी त्यावेळेला बाहेर पडू दिलं नाही. मी फोनवरती बोलायचो पवार साहेबांशी, साहेब तुम्ही सांगा की हे तुमचा निर्णय तुम्ही मागं घ्या. दुसरं कोणाची बोलायची छाती नव्हती, मी एकटा बोलत होतो. ह्यांच्यासाठी मी पवार साहेबांना सुद्धा अंगावरती घेतलं. का साहेबांनी भूमिका घेतली ती 14 सालची गोष्ट होती. मुंबई दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि अहमद पटेल यांना स्पेशल विमानानं सोनिया गांधीने बारामतीला पाठवलं होतं आणि त्यांनी पवार साहेबांना सांगितलं होतं की इथला हा फॉर्म जो आहे दत्तात्रय भरण्यांचा तो काढून घ्या. आणि यांना पहाटे तिथं बंगल्यावरती बोलवलं होतं. हे आम्हाला न घेता गेले आणि तिथं साहेबांनी जेव्हा दम भरला की घाबरले आणि आता फॉर्मच काढावं लागते स्थिती आली. बाहेरून कळलं, धावत सुटलो आणि आता हजारो कार्यकर्ते घेऊन गेलो. वेढा टाकला बंगल्याला. साहेबांना म्हटलं इथनं ती बाहेरच पडू शकत नाही. हे एवढी आक्रमकता दाखवणारा राजकारणाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही कार्यकर्ता दाखवा. 1 रुपयांचं मी निंदा नाही, काहीच मी यांच्याकडनं कमवलेलं नाही. ह्यांचा माझ्यावरती डोक्यावरती हात नाही, काही ह्यांच्याकडनं न घेता कॉन्ट्रॅक्ट नाही, काय नाही. 4 पैसे कुठलं काही मी प्रपंचाला मिळवले कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. निस्वार्थी बुद्धीनं एवढं काम केल्यानंतर गारटकरचं काय चुकलं होतं? काय चुकलं होतं गारटकरचं? संपूर्णपणे आत्मसमर्पण केलं होतं. विधानसभा लढणार होता गारटकर. काय करणार होता गारटकर? तुमच्याच पाठीशी. तुम्हालाच कायम संकट आली तर तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, तुम्हाला मदत करतोय. एक एक करून यांनी सगळ्यांना संपवलं. तिकडनं सुरुवात करा ती घोलक, ते राजेंद्र कुमार घोलपांची ती फॅमिली संपवली, ती पृथ्वीराज जाचकांची फॅमिली संपवली. बघत बघत पुढे आल्यानंतर यांनी या तालुक्याचे आमचे सोलाई परिवाराचे मानेदादा त्यांना संपवलं. या तालुक्यातल्या 1 से 1 चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचा कार्यक्रम तुम्ही एक हाती राबवला. पण ठीक आहे, तुमचं काय असेल, गारटकरचं काय चुकलं होतं? काय मी जे सांगितलं हे जर खोटं आहे, हे जर कुणी म्हणून मला जर पुरावा दिला तर मी राजकारण सोडून जाईल. एवढं सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी प्रामाणिकपणाने करतोय. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला हे द्या ते द्या काही नाही. उलट गारटकरचा गट संपवायचा. जो गारटकरचा कार्यकर्ता गावागावात फटका तुटकाय, काय त्याची ताकद आहे ते सामान्य आहे. पण त्याला तिथं कसं थांबवता येईल, कसं संपवता येईल? तो ग्रामपंचायत लढवायचं म्हणलं तरी त्याला तिकीट नाही, त्याला कुठलं विकासाचं काम द्यायचं म्हणलं तर त्याला काम नाही, त्याला कुठं ये नाही बस नाही, त्याच्या सुखदुःखात सामील व्हायचं म्हणलं तरी उपयोग काय त्याच्याकडे जाऊन? ते गारटकरचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला ज्यांनी कट्टर विरोध केलाय त्याच्या घरामध्ये तुम्ही जाणार. पण माझ्या सांगण्यावरनं त्या फटक्या कार्यकर्त्यांनी गावात तुम्हाला ताकद दिली, वारंवार दिली. तो कार्यकर्ता फक्त गारटकरचा आहे म्हणून त्याला वाळीत टाकायचं.
मी किती दिवस सहन करायचं? कशासाठी सहन करायचं? काय मी कोणाची काय उचल घेतली? हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल का पार्टी सोडली? तर पार्टी सोडण्यामागचं कारण मी मागच्या 10 दिवसापूर्वी माझी भाषणं काढून ऐका. जिल्ह्यामध्ये कुठेही सगळ्या तालुक्यात फिरलो. या नगरपालिका निवडणूक, झडपी पंचायत समितीची तयारी, हे सगळीकडे मी फिरलो. तुम्ही जाऊन ऐका मी काय काय बोलत होतो. यत्किंचित माझ्यात फरक नव्हता. जे वस्तुस्थिती त्या पद्धतीनं ती माझी जबाबदारी आहे ती मांडत होतो. पण ह्या शहरामध्ये हे शहर माझं आहे. माझं इथं फक्त एवढंच म्हणणं होतं की या शहराला उद्या नगराध्यक्ष पद देताना जो जो निष्ठावान कार्यकर्ता आहे, ज्यांनी पक्षामध्ये तुमचं काम केलंय, माझं नाही. 4 विधानसभा निवडणुकीला आताचे काही कार्यकर्ते ते माझ्या काळात नव्हते, ते छोटे होते. आज जे तुमचे उजवे डावे यांनी तुमचं जे काम केलंय, यांच्यापैकी कुणालाही तिकीट देऊ आणि निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतोय. जसं तुमचं प्रेस्टीज आहे मंत्री म्हणून माझी नगरपालिका निवडून आली पाहिजे, तसं जिल्ह्याचा अध्यक्ष हे माझंही प्रेस्टीज आहे. हे जिल्ह्याचा अध्यक्ष सुद्धा मी आधी माझी प्रतिष्ठा पडायला लावली असती तर मी नगरपालिका निवडून आणण्याची धडपडणारच होतो. अडचण काय होती? आज ज्याचा आजपर्यंत पक्षाशी संबंध आहे, ज्याने आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय, तुम्हाला विरोध केलाय, जो कधी तुमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला मतं द्या मी एकदाही सांगितलं नाही, आमची नरडी गेली. तुम्हाला मतं द्या म्हणून सांगता सांगता आमचं नरडं गेलंय. माझं सूर्ययंत्र काय आमचं खराब झालंय माहिती करतो सांगतो. 1-4 भाषणे केली की माझा घसा बसतो. हे का? तर ते डॉक्टरने सांगितलं जितका 100 वर्षात वापर करायचा होता त्यापेक्षा जास्त वापर तुम्ही करून बसलाय. आधीचा संघर्ष केलाय, त्यातनं माणसं मिळवली, समाज गोळा केला, तो तुमच्या पाठीशी उभं केल्यानंतर परतचा संघर्ष करताना आम्ही आमचं सगळी शक्ती पडायला लावली. आणि आता एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला मी जर म्हणलं की या शहरामध्ये एक नगरपालिकेला आपल्याला अध्यक्ष गारटकरला नाही करायचं, गारटकरला व्हायचं नव्हतं, व्हायचं होतं कुणाला? की सामान्य कार्यकर्ता ज्यांनी तुमचं काम केलंय त्या कार्यकर्त्याला करायचं. काय अडचण होत होती? नाही पैसेवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे. आता पैसेवाला पाहिजे म्हणलं तरी पैसेवाल्याला राग यायला लागलाय. सकाळी त्याची काही लोक आली तिथे म्हणले पैसेवाल्याचं काय, पैसेवाल्याचं काय करता? आणि पैसेवाल्याचं काय करता म्हणजे तेच सांगत होते की 24 तास ते कॉम्प्युटरवरती बसतात, ह्याच्यात बसतात, दुकानात बसतात आणि मग म्हणून ते पैसे कमवतात. म्हणून आमची अडचण काय? त्यांनी 24 तास दुकानात बसल्यावर ती समाजाचं काम कवा करतात तेवढं सांग. तुम्ही पैसे कमवत दुकानात बसणार आणि अशा निवडणूक आले की पैसे फेकून लोकांची मतं घेणार आणि कार्यकर्त्यांनी काय गोट्या खेळायच्या? काय करायचं? आम्ही संघटना चालवायची, कार्यकर्त्याला म्हणलं आज हा कार्यक्रम, उद्या तो कार्यक्रम, तुमच्या प्रपंचातला वेळ द्या, तुमचा पैसा द्या, तुमचे शारीरिक कष्ट संघटनेसाठी वापरा, इकडं चला तिकडं चला. हे कार्यकर्ता मी पळवायचा, मी राबवायचा आणि वेळ आली ह्यांना काय द्यायची, यांनी म्हणायचं पैशावाला पाहिजे, पैशावाला पाहिजे. का? सामान्य कार्यकर्त्याला किंमत नाही. ही गोष्ट मला पटली नाही. माझी व्यक्तिगत काही कोणाचं भांडण नाही, मला असण्याचं काही कारणही नाही, ना ते शाह परिवाराचं ना भरणे परिवाराचं. माझी लढाई ही तत्वाची लढाई आहे, नीट लक्षात घ्या. ही माझी तत्वाची लढाई आहे. आणि मग त्यांनी ठरवलं होतं आता जसं ही सगळी कुटुंब संपवली, कार्यकर्ता संपवला, आता एकदाचा घाव गारटकर वरतीच घालून मातीत गेलो. परत कोण आपल्याला विचारते तालुक्यात? हे नगरपालिकेच्या निवडणुकीला त्यांनी बरोबर आम्हाला खिंडीत पकडल्यासारखं पकडलं. पण गारटकर तशासारखा नाही, हे स्वाभिमानाने उभं राहिलेला कार्यकर्ता आहे. आणि जरी वय 62-63 झालं असलं तरी जसा 25-30च्या काळामध्ये वयाचा असताना जसा संघर्ष केला ना, तसाच संघर्ष अजूनही करू शकतो, नीट लक्षात ठेवा.
त्यामुळे आम्हाला संपवण्याची भाषा वापरून गारटकर संपवल कदाचित, पण गारटकरचा विचार, हा गारटकरचा विचार तुम्हाला संपवता येणार नाही. भले भले आले तरी त्यांनाही संपवता येणार नाही, नीट लक्षात घ्या. म्हणून मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि इथं असलेल्या समाजाला सांगायचंय की येणाऱ्या काळात जी निवडणूक आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि हे संघटनात्मक काम आणि हे नुसतं आयत्या पिठावरती रेघोट्या ओढणाऱ्या लोकांचा कार्यक्रम, ह्यांना कधी संघर्ष करायला गरजच पडली नाही, ह्यांना कष्टच पडले नाही, ह्याला एक एक कार्यकर्ता जोडायची काही गरजच नव्हती. संघटना पक्ष शरद पवारांनी बांधला, अजित पवारांनी पुढे गेला, इथं गारटकरनी संघटना तुमच्या पाठीशी उभी केली. तुम्ही कधी काय केले? आयतं सगळं घबाड सापडले, पुढे ते नीट कसं वापरायचं कळना, आणि खरं कोण खोटं कोण कळना. आणि यामुळं मी यांच्यापासून फारकत घेतलेली आहे. मी सरळ सरळ जाणारा मनुष्य आहे, मला आत एक बाहेर एक असं राजकारण जमत नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. काय माझं वाकडं गेलं त्या हर्षवर्धन पाटलांनी, आणि काय वाकडं गेलं त्या सोनाईच्या त्या भरणे मामानी, आपल्या सोनाईच्या मानेदादानी. काय कोणाचं राजकारणात आज शत्रू उद्या मित्र, आज मित्र उद्या शत्रू. काय चाललंय वरती देशात आणि राज्यात? आज कोण कुठला पक्ष कधी एकत्र येईल सांगता येते काय? आम्ही इथे एकत्र आलो म्हणून तुम्हाला राग यायचं काय कारण आहे? या पद्धतीनं हा जरा उद्याच्या नगरपालिकेत येताना मी ह्यांना विचारलं होतं, एका कार्यक्रमात भेटले तर नगरपालिका निवडणूक लागायच्या अधिक महिना दीड महिना, हे आमचं मानेदादाचं तर नेहमीच बसलो उठणं, तर मित्र होता मी, मग त्यांच्यापाशी बसलो म्हणून काय झालं? आमच्या विचार आम्ही कधी सोडलेत काय? आमची भूमिका आम्ही कधी बदलली काय? न कधीच बदलली नाही. पण मानेदादांपाशी बसायचं. हे हर्षवर्धन पाटील एका कार्यक्रमात भेटले, मला म्हटले काय करणार आहे नगरपालिका निवडणुकीचं? काय निवडणूक लढायची की कशी लढणार आहे? घड्याळावर. ते म्हणले तुम्ही कशी लढा, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार. कोण म्हणलं? हर्षवर्धन पाटील. आणि तसंच ते मानेदादा मला सारखंच म्हणायचे की काय नाही, नगरपालिकेला तुम्ही म्हणाल तसं राजकारण करू, तुमच्या पाठीशी आम्ही. मग मी नेत्यांना सांगितलं, ह्यांना सांगितलं, अरे म्हणलं समोरची माणसं ज्यांच्या ताकदीवरती समर्थ मागच्या वेळेला निवडून आले, का पैशावर आले? हो, नुसत्या पैशावरती आले. हर्षवर्धन पाटील मागच्या वेळेला जर त्यांच्या पाठीशी नसते ते काय तुम्ही गेला असतं कुणी? पण हर्षवर्धन पाटलांचे जेव्हा निवडून आले आणि आता ते म्हणतात की आम्ही पैशावरती आमच्या सगळ्या, हे आमची जी निवडणूक ते आम्ही पैशावरती जिंकलो, त्या रागातनं हे सगळं त्यांचं भांडण झालं. काय गारटकरनी काढी लावली काय? त्यांचं भांडण मी लावलं? माझा काय संबंध आहे? त्यांचं कुठल्या कारणानं झालं मला काय माहिती. आणि मग त्या कारणानं जर समजा हर्षवर्धन पाटील आणि मानेदादा हे जर आम्हाला या ठिकाणी पाठबळ द्यायला तयार असतील तर ह्या तालुक्यामध्ये, ह्या नगरपालिकेमध्ये निकाल काय लागू शकतो हे शेंबडं पोरगंही सांगतं ना. कशाला राजकारणाचा अभ्यास पाहिजे? एकीकडं मी आणि आम्ही एकत्र सगळे आल्यावरती काय निकाल लागणार? म्हणून मी या सगळ्या नेत्यांना सांगितलं काळजी करू नका, कोणी उभं करू. अहो माझी इच्छाच नव्हती, माझा विषयच नाही. काय करायचं मला सांगा. मी माझे 5 वर्ष नगराध्यक्ष झालो आणि नंतरच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये मी 11 नगराध्यक्ष केले का नाही? आणि शेकडो नगरसेवक केले, माझ्या एकट्याच्या ताकदीवरती केले. मला तिथं नगराध्यक्ष पदावर जायची काय हौस आहे? कशासाठी? मी जिल्ह्याचा कारभार करतोय, उद्या राज्यस्तरावरती मी काम करणार आणि आता गाव सांभाळत बसायचा. ह्या लोकांच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की असं जर स्थिती असेल तर तुम्हाला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढावी. हे सगळे नेते मंडळी, मित्रमंडळी आणि सगळ्या गावातल्या लोकांनी दबाव टाकलाय आणि मला आणले रिंगणात नगराध्यक्ष पदाच्या. आता तुम्हाला सगळ्या मित्रमंडळींना विचारायचंय की ही सगळी स्टोरी सांगितली, माझी चूक काय तेवढं तुम्ही सांगा.
सगळं जर पैशाने होत असेल तर ही काही कार्यकर्त्याची जात काय ठेवायची का नाही का मारूनच टाकायची. आणि कार्यकर्ता जर संपवला, उद्या आडी अडचण आली, हा उद्या काय अडचण म्हणजे हजार पद्धतीच्या अडचणी घराघरात येत आहेत, समाजात येत आहेत, गावात येत आहेत. त्या अडचणी सोडवायला जर कार्यकर्ता जिवंत उरला नाही तर सेवा करायला कोण यायचे? कोण समाजाची सेवा करणार आहे? आणि आज कोणाचे ऑपरेशन निघू द्या, एक फोन केला तर आम्ही हृदयाची ऑपरेशन फुकट करतोय, हृदयाची मोठमोठी ऑपरेशन. आणि हे आज नाही करत, मी 90-95 सालापासून करत आलोय आणि पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलीत. हे सगळ्या गोष्टी आम्हाला सहजरित्या आम्ही हे करू शकतोय. तर मग समाजाला आमच्याकडनं सेवा पाहिजे का नको? हे उद्याच्या निवडणुकीत आम्हाला पाहिजे. आणि तुम्हालाही मत मागताना मी स्वाभिमानाने मागणार. मी काय तुम्हाला लाचार म्हणून मत नाही मागणार. मला स्वाभिमानी समाज उभा करायचा आहे. आज इथला तरुण हा स्वाभिमानाने उभा करायचा आहे, त्याला लाचार बनवायचं नाही. लाचाराने जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रपंच सुद्धा नीट चालत नाही, हे आम्हाला माहिती आहे. आपण स्वाभिमानाने 2 दिवस जगावं, पण वाघासारखं जगावं, शेळी बंडीसारखं जगू. तेव्हा आम्ही समाज, मी माझं गाव आहे, हे इंदापूर माझं गाव आहे. या गावात मी जन्माला आलोय. हे गाव कसं असावं विजन आम्ही बघितलेलं आहे. आणि ह्या गावाला पुढे नेण्याचं काम आम्हीच सिद्ध करू शकतो, दुसरं कोणी नाही. ह्या गावात अडचण आली, काही प्रश्न निर्माण व्हायला, तर तो प्रश्न सोडवण्याची ताकद आमचीच आहे. सर्व समाज असतील, सगळ्याला बरोबर घेऊन चाललोय. कधी जातीपातीचं भांडण या गावात होणार नाही, कधी धर्माचं भांडण या गावात होणार नाही. मधी मी उभा आहे. मी म्हणजे कोण? संघटना उभी आहे जी सर्वसमावेशक आहे, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चाललेली आहे, सगळ्या गोरगरिबाची सेवा करणारा हा एक संघटनेचा वर्ग इथं उभा आहे. इथल्या समाजाला कधीच काही कमी पडणार नाही, नीट लक्षात घ्या. आणि कोणी आपल्याला घरी आणून देत नाही. आपण स्वतः कष्ट करतो तेव्हा आपला प्रपंच चालतो. काय द्या 5-10 हजार रुपयांनी होणार आहे. हा अख्ख्या महाराष्ट्राला उद्याचा निकाल एक महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा निकाल होणार आहे. सगळा निकाल झाली या 200-250 नगरपालिकेचा निकाल लागेल. इंदापूरच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं का? तर या जिल्ह्याच्या असलेल्या पालकमंत्र्यांना त्यांचा पक्ष सोडून जिल्हाध्यक्ष बाजूला गेलाय आणि नगरपालिकेच्या रिंगणात नगराध्यक्ष म्हणून उतरलाय. इथल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात उघडाउघडी संघर्ष चाललाय. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे लागलेलं आहे. आणि मुद्दा कुठला आहे? मुद्दा स्वाभिमानाचा आहे. नगरपालिकेचं कामकाज होईल आणि उत्तम पद्धतीने आम्ही करून दाखवू. मी आजपर्यंत झालेल्या कामापेक्षा वेगळं काहीतरी घडवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक घराघरात आजार. मी एक उदाहरणच फक्त सांगेन की जसं मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आहे, जसा पंतप्रधानांचा सहाय्यता कक्ष आहे, तसा नगराध्यक्षाचा सहाय्यता कक्ष मी या ठिकाणी चालू करू. या इंदापूर शहरातल्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये कुठली मोठी ऑपरेशन, काही मोठं आजार पण निघालं तर त्या नगराध्यक्ष सहाय्यता कक्षातनं आपण गोरगरिबाचे ऑपरेशन मोफत करत राहू. सरकारचा पैसा त्याला येणार नाही, नगरपालिकेचा पैसा त्याला वापरता येणार नाही. पण आमच्या आजपर्यंत झालेल्या ओळखी आणि आम्ही केलेलं कार्य आणि असलेला उद्देश समाजासमोर ठेवून वेगवेगळ्या भागातून CSR फंड आणू. फक्त काय मंत्री आणू शकतात काय? आम्ही काय केलंय मग? आम्ही पण आणू आणि या नगराध्यक्षाच्या फंडामध्ये ती रक्कम टाकून या शहरातल्या गोरगरिबीला, गोरगरीब कार्यकर्त्याच्या कुठल्याही माणसाच्या घरामध्ये कसलंही मोठं ऑपरेशन निघू द्या, भीक मागायची वेळ येणार नाही. हे शहर सांभाळण्याची ताकद आपली राहील, हे 100% तुम्हाला मी सांगतो. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी करता येतील. राज्य फिरतो, जिल्हा फिरतोय, सगळीकडे बघतोय. खूप काही चांगले चांगले लोक माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही विश्वास ठेवा, काही कमी पडू देत नाही. त्यामुळे या इंदापूर शहरामध्ये सर्वांगीण विकास काय असतो ते नंतरच्या काळात जनतेला दाखवून देऊ, महाराष्ट्राला दाखवून देऊ.
त्यामुळे ही गोष्ट आज संपूर्ण राज्यातील लोक याकडे लक्ष देऊन पाहतायत, ह्या निवडणुकीकडे पाहतायत याच कारणासाठी की पैसेवाल्याच्या विरोधात जर संघटना उतरली तर याचा निकाल काय होणार, इंदापूरच्या जनतेचा स्वाभिमान त्या ठिकाणी दिसून येणार आहे. पैसेवाल्याच्या पाठीशी जातात का पक्ष संघटना गोरगरिबांना ताकद देणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहतात, हा निकाल उद्याच्या निवडणुकीत लागणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हा सर्वांची, आपण स्वाभिमानी कार्यकर्ते आहात, स्वाभिमान आपण सोडणार नाही. आपल्या स्वाभिमानी असलेल्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना सर्व उमेदवारांना आपण बहुसंख्येने निवडून द्याल अशी मला खात्री आहे. कोण आज माझ्यापाशी कोण दुसरीकडं, मी त्या गोष्टीला काही येत नाही. माझा विचार सर्वश्रेष्ठ आहे, माझा विचार सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे माझ्या विचाराच्या पुढे कोण मोठा नाही. त्यामुळे मी कुणाला त्या दृष्टीनं म्हणजे माझ्या दृष्टीनं मी ते घडतच नाही. त्यामुळे तुम्ही देखील त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. माझं तुम्हाला सांगणं आहे, मी जो हा विचार मांडतो तो विचारच तुम्ही मांडा. तुमच्या विचाराला बळकटी समाज देईल तर समाजाला सुद्धा बळकटी देण्याचं काम आपलाच विचार करणार आहे. त्यामुळे येथील पूर्ण कुठलेही काय कुणी दादागिरी करू दे, काही करू दे, काही फरक पडत नाही. माणसाने एकदा मनावरती घेतलं की ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबानीलाही दिलेला एकच आहे अधिकार मताचा, आणि तुम्हालाही दिलाय तो एकच मताचा अधिकार दिलाय. त्याची ताकद आणि तुमची ताकद वेगळी नाहीच आहे. त्यामुळे पैसे बिशेवाले कुठले दहशत सांगणाऱ्यांचा विषय डोक्यात धरू नका. ताकद नाही रे, ताकद नाही इथे येऊन दहशत करणाऱ्याची, कळलं का? त्यामुळं तुम्ही या ठिकाणी मोकळे राहा, मस्त राहा, निवांत राहा, आनंदात राहा. आणि निवडणूक सुद्धा लय कटकट धडधड काही करू नका. हसते हसते आनंदामध्ये निवडणूक लढा. विजय आपलाच आहे. 3 तारखेला गुलाल खेळायला आपण सगळ्यांनी एकत्र या, अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो. या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.